नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, उबाटाची अवस्था. नरेश मस्के. TMT बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी राबवली स्वाक्षरी मोहीम. आणि नवं महापालिका भवन उभारण्याच्या प्रक्रियेला वेग. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी उबाटाची अवस्था झाली आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत आले असतील. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना ताटकळत राहावं लागत असे. जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात तेव्हा तुम्ही टीका करता. बाळासाहेबांनी काँग्रेस काढण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचे हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्न उपस्थित केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून त्यांची माफी मागतील आणि माझा बाळासाहेबांच्या वक्तव्याशी संबंध नाही असं सांगायलाही उद्धव ठाकरे आले असतील, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे. यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना दिल्लीत जावं लागतंय ही लाजिरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात पूर परिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्याऐवजी फेसबुकवरून जरी त्यांनी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं. मात्र आता त्यांना तेही जमणार नाही. बाळासाहेबांचा मराठीपणा त्यांच्यात आहे हे उसान दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा याचना दिल्ली दौरा आहे असं ते म्हणाले. सर, उद्धव ठाकरे जो है वो दिल्ली आए हुए हैं, क्या लगता है? बहुत सारी चर्चाएं हो रही हैं इसके क्या गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा याची याचना करण्याकरता ते बहुतेक या ठिकाणी आले असतील. नियोजित कार्यक्रमानुसार सोनिया गांधी यांना ते पहिले भेटणार होते, पण मला वाटतं की अजूनही त्यांना भेटण्याची वेळ दिलेली नाही आहे. कायम मुख्यमंत्री ज्यावेळी महाराष्ट्रात येत असतात, मुख्यमंत्री दिल्लीत येत असतात, त्यावेळी त्यांच्यावरती टीका करतात. आणि आता ते कशासाठी आलेले आहेत? बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्नही बाळासाहेबांनी केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून की मी बाळासाहेबांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही आणि मी आता माफी मागतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी आले असतील असं मला वाटतं. यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना आज दिल्लीत यावं लागतंय ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु ती पूरस्थिती पाहण्यासाठी जाण्यासाठी यांना वेळ नाही आहे. मला तर वाटतं त्यांनी फेसबुकवरनं जरी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं, परंतु त्यांना ते जमणार नाही आहे. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा पाडा माझ्यात आहे असं उसान जे आणतायत त्याला फाटा आज दिलेला आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा ही याचना करण्याची वेळ आलेली आहे. आणि आजचं वक्तव्य आहे की आमच्यामध्ये कोणी मोठा भाऊ नाही आहे. कालपर्यंत म्हणत होते आम्ही मोठा भाऊ आहे. जाहीर करावं. कदाचित मुख्यमंत्री पद जाहीर करण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिलेला आहे आणि ही याकरता याचना मी मशाल प्रमुख म्हणेन ही याचना दिल्ली दौरा आहे. या दौऱ्याला याचना दिल्ली दौरा असं म्हणावं लागेल. ठाण्यातील बागळे स्टेट येथील IT कर्मचाऱ्यांच्या कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी पुढाकार घेतलाय. TMT बसच्या सेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बिकेबिन परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. गेल्या 2 दिवसांपूर्वी वाढीव दंडाविरोधात रिक्षा चालकांनी संप पुकारला होता. यावेळेला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तसंच शेअर रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो.
3 प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षेमध्ये बसवून प्रवास केला जातो. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचं देखील वाघुले यांनी सांगितलं. त्यामुळे जास्तीत जास्त TMTच्या बसेस सोडण्यात याव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम पार पडली. वाघुले यांच्या प्रयत्नानं 1 ऑगस्टपासून TMTच्या जादा बसेस BKP येथून सकाळी सुटत आहेत, तर काही बेशिस्त रिक्षा चालकांनी अचानक संप करत आडमोठी भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु TMTच्या सोमवारी अवघ्या 2.5 तासात 35 ते 40 जादा फेऱ्यांमुळे IT कर्मचाऱ्यांना कामात पोहोचता आलं. तसंच TMTचा नफा देखील मोठ्या प्रमाणावर झाला. मात्र बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वागळे स्टेटमधील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही संजय वाघुले यांनी खडसावलं. त्याचबरोबर 700 रिक्षेसाठीच्या स्टँडमुळे सुमारे 200 रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा थांबा रद्द करावा. गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडॉनल्ड विरुद्ध दिशेने जाणारे आणि ओव्हरसीट मागणी वाहतूक पोलीस आणि RTO प्रशासनाकडे गेली आहे, अशी माहिती संजय वाघुले यांनी यावेळेला दिली. बघा, माझा गेली अनेक वर्ष आनंद दिघे साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे. महापालिकेची स्थापना झाली 1986 साली आणि दिघे साहेबांनी चालू केलेली ही परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे. माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षा चालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही, कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, काही मुठभर बेशिस्त रिक्षा चालकांचं नेतृत्व करू नका. जे रिक्षा चालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा देत होते, त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विरोधात पण काही जण घोषणा देत होते. माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही. स्टेशन भागात आपण शेअर रिक्षा चालकांचा जरूर व्यवसाय करावा. आपण 3 प्रवासी घ्यावेत आणि प्रवास करावा, त्याला आमचा पाठिंबा राहील. ठाण्यातील रेमंड उद्योग समूहाच्या 4 एकर सुविधा भूखंडावर TDRच्या मोबदल्यात ठाणे महापालिकेची सुसज्ज बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी 32 मजले नवे पालिका भवन उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. ठाणे महापालिकेनं हे टेंडर प्रसिद्ध केलं असून यासाठी सुमारे 572 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ठाणे महापालिकेचं मुख्यालय सध्या पाचपाखडी भागात आहे, परंतु तेथील जागा कमी पडत असल्यानं नवीन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. ठाणे शहराची लोकसंख्या 20 लाखाच्या पार पोहोचली असून नगरसेवकांची संख्या ही 131 झाली आहे. तरीही ठाणे महापालिकेचा कारभार 39 वर्ष जुन्या इमारतीत सुरू आहे. पालिका मुख्यालयाची इमारत जीर्ण झाली असून कामाचा आणि कागदपत्रांचा व्याप वाढल्यानं नसती ठेवण्यासही जागा अपुरी पडते. त्यामुळे पालिका मुख्यालयाचा मेकओव्हर करण्याची अथवा नवीन मुख्यालय उभारण्याची मागणी होत होती. ठाणे महापालिका क्षेत्रातील रेमंड उद्योग समूहाच्या 4 एकरच्या सुविधा भूखंडावर TDRच्या मोबदल्यात पालिकेची सुसज्ज बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. नव्या 32 मजली भव्य इमारतीमध्ये प्रशासकीय विभागासह पार्किंगची व्यवस्था, उद्यान, महापुरुषांचा इतिहास दर्शवणारे भव्य दालन असणार आहे. प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी 572 कोटींचा अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाकडून 250 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शासनानं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती ॲप उपलब्ध करून दिलं. मात्र 4 ते 5 दिवसांपासून हे ॲप सुरूच होत नसल्याचं दिसून येत आहे. ॲपवर क्लिक करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्या तयारीत असलेल्या महिलांची झोप उडाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याबरोबरच अंगणवाडी सेविकांमार्फतही महिलांना फॉर्म भरता येतोय. त्यासाठी सर्व कागदपत्र सेविकांकडे जमा करायची असून सध्या हजारो महिलांनी आपली कागदपत्र सेविकांकडे सुपूर्द केली आहेत. मात्र ॲप सुरूच होत नसल्यानं सेविकांचीही पंचायत झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय आहे, मात्र ज्या ॲप्लिकेशनवर अर्ज सादर करायचे ते ॲप सर्व्हर डाऊनमुळे व्यवस्थितरित्या चालत नाहीये. परिणामी लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे. मध्यरात्री अर्ज भरावे लागत असल्यानं अंगणवाडी सेविकांना जागरण करावं लागतं. तसंच OTPसाठी त्यांना रात्रीचीच फोनाफोनी करावी लागते. दिवसभर ॲप चालत नाही. रात्री उशिरा सेविकांना अर्ज भरण्याचं काम करावं लागतंय. रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत हा फॉर्म भरण्यासाठी खटपट करावी लागते. तसंच ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क बाबतही अडथळे पार करून हे सगळं करावं लागतंय. ऐकायला काहीशी विचित्र वाटावी अशी घटना ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरातील मुंब्रा येथे घडली आहे. इमारतीच्या 5व्या मजल्यावरून कुत्रा खाली पडला. हा कुत्रा याच इमारतीच्या खाली असलेल्या रस्त्यावरून आपल्या आईसोबत निघालेल्या 3 वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यात पडला. या घटनेत केवळ अंगावर पडलेल्या कुत्र्यामुळे 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. मुंब्रा परिसरातील अमृतनगर इथे हा अपघात घडला.
की घटना CCTVमध्ये कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय. पीडिता आपल्या आईसोबत इमारतीखालून पायी निघाली होती. दरम्यान इमारतीमध्ये असलेल्या सदनिकेत राहणाऱ्या एका कुटुंबानं पाळलेला कुत्रा खिडकीतून खाली पडला. कुत्रा अचानक डोक्यावर पडल्यानं पीडिता गंभीर जखमी झाली. झालेला आघात तिला सहन झाला नाही. परिणामी तिला मूर्छा आल्यानं ती खाली कोसळली. दरम्यान घडलेला प्रकार पीडितेच्या आईच्या लक्षात आला. ती घाबरली आणि तिनं मदतीसाठी आरडाओरडा केला. जमलेल्या नागरिकांनी चिमुकलेला दवाखान्यात नेलं, परंतु डॉक्टरांनी चिमुकलेला उपचारांपूर्वीच मृत घोषित केलं. दरम्यान या घटनेत कुत्रा जिवंत राहिला, मात्र तो गंभीर जखमी झालाय. एका प्राणीप्रेमी महिलेनं या श्वानाला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेलं. घटनेचं CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालंय. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की एका अरुंद गल्लीतील रस्त्यावर रहदारी आहे. लोक ये जा करतायत. एक मुलगीही एका महिलेसोबत निघाली आहे. ही मुलगी आणि महिला म्हणजे पीडिता आणि तिची आई. दोघी 5 मजली इमारतीखालून निघाल्यात. दरम्यान वरून कुत्रा खाली पडताना दिसतोय. कुत्रा थेट डोक्यातच पडल्यानं मुलगी जमिनीवर कोसळते आणि बेशुद्ध होते. वरून पडलेला कुत्राही काही काळ निश्चित पडतो. दरम्यान काही वेळानं त्याला शुद्ध येतो. तो उभा राहतो आणि लंगडत लंगडत कसाबसा रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहतोय. दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पटेल कॉरी टिकुजिनवाडी वॉटर पार्कच्या बाजूला संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील खदानीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. माहिती देणारे अधिकारी PSI सुधीर साठे यांनी या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी चितळेसर मानपाडा पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान आणि वन विभागाचे कर्मचारी इथे उपस्थित होते. मृतदेह खदानीमधून बाहेर काढण्यात आला आणि चितळेसर मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. हा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय इथे पाठवण्यात आला असून या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, उबाटाची अवस्था. नरेश मस्के. TMT बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी राबवली स्वाक्षरी मोहीम आणि नवं महापालिका भवन उभारण्याच्या प्रक्रियेला वेग. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांसाठी नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.